नमस्कार मित्रांनो, स्टोरी टेलर राहुल या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्यासाठी पुन्हा एक नवीन भयकथा घेऊन आलो आहे. कथेचं नाव आहे येनू नरका व कथेच्या लेखिका आहेत प्रणाली पाटील पुष्पकन्या. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया या भयकथेला. ही कथा संपूर्ण सत्य असून माझ्या जवळच्या एका व्यक्तीसोबत ही घडलेली आहे. फक्त नाव बदलले आहे. प्रशांत हा मुंबईतल्या एका ठिकाणी राहायचा. 20-25 वर्षाच्या मधलं त्याचं वय. घरातला सर्वात लहान मुलगा म्हणून लाडाचा. थोडा आगाऊ म्हटलं तरी चालेल. लाडाने बिघडलाच होता जणू. त्याचे मित्रही तसेच काहीच आहे. प्रशांत मित्रांमध्ये आणि घरात आपण खूप शूर आहोत असंच दाखवायचा. मनातून मात्र थोडा भित्रा होताच, पण त्याने कधीही हे दाखवून दिलं नाही. दादागिरीमध्ये भाग घ्यायचा. प्रशांत परिवारासोबत 4 मजली इमारतीच्या चाळीत राहायचा. चाळ भाड्याचीच होती. इतरही भाडोत्री कुटुंबे होती. मराठी, ब्राह्मण, गुजराती, आगरी, ख्रिश्चन, कानडी असे वेगवेगळ्या जातीचे लोक तिथे राहायचे. सणाच्या दिवशी जबरदस्तीने प्रशांत व त्याचे सर्व मित्र वर्गणी गोळा करायचे. सर्वजण चाळीतले लोक म्हणून मिसळून सण साजरा करायचे. सगळ्या धर्मातील सर्वांच्या सणांमध्ये सर्व सहभागी व्हायचे. घरात केलेले पदार्थ एकमेकांना द्यायचे. प्रशांतच्या टवाळकीमुळे त्याच्या तक्रारी नेहमी आईबाबांकडे यायच्या. लहानपणीपासून या तक्रारींची जणू सवय त्याच्या आईबाबांना झाली होती. प्रशांत किती टवाळ असला तरी आईचा लाडका होता. 80च्या दशकातील हा काळ होता. त्यावेळी इतकी प्रगती झाली नव्हती. 80च्या दशकात क्वचित लोकांकडे TV असायचे. रेडिओ पण थोड्याच लोकांकडे असायचे. लोकांना त्यावेळी TV कमी असल्यामुळे सिनेमा, सिरियल यांचे वेड होते. त्यावेळी सगळ्यांकडेच लाईट होती असं देखील नव्हतं. प्रशांतच्या चाळीतल्या इमारतीमध्ये लाईट होती, पण शेजारच्या झोपडपट्टीत 1-2 घरांकडेच लाईट होती. बाकी सर्व ठिकाणी अंधार. अंधाराच्या ठिकाणी कोणत्या गोष्टी असतात हे वेगळं सांगायला नको. घर लहान आणि कुटुंबे मोठी अशी काहीशी परिस्थिती होती. चाळ असली तरी बाल्कनी होती, पण झोपताना जागा कमी पडायची. मग काय, काही जण टेरेसवर झोपायला जायचे. त्यात सगळी मुलं असायची. मुली, बायका, वयस्कर मंडळी रूममध्येच झोपायचे. काही मुलं तर आवडीने टेरेसवर झोपायला जायचे. काही मन नसताना सुद्धा त्यांना टेरेसवर जावं लागायचं. अलीकडे प्रशांतच्या चाळीत चोरीच्या घटना वाढल्या होत्या. काहींचे हार, दागिने, मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे समजले होते. चोरीवर बंधन बसावे म्हणून पोलीस कंप्लेंट केल्या होत्या. पोलीसही तपास करायचे आणि निघून जायचे, पण याचा काहीच फायदा होत नव्हता. चोऱ्या काही बंद होत नव्हत्या. शेवटी सगळ्या मुलांनीच ठरवले की आता आपण सर्वांनी मिळून पहारा द्यायचा. मुलं रात्री काठ्या, सुरी, कोयते घेऊन पहारा द्यायचे. ते म्हणतात चोरांना या सगळ्या गोष्टींची खबर असते, पण चोरी नाही करणार तो चोर कसला.
पहारा असायचा, पण चोरी आता कमी झाली होती. 1-2 घटना महिन्यातून व्हायच्या. मग मुलांना त्याही बंद व्हाव्या अशा वाटत असल्यामुळे त्यांनी गट करून पहारा द्यायचं ठरवलं. चोर येईल अशा शक्यतेच्या ठिकाणी ते गट करून पहारा द्यायचे. पण जो चोर होता तो फारच हुशार होता. त्याला त्यांच्या सर्व हालचालींची खबर असायची. एक दिवस असाच रात्रीच्या वेळी प्रशांत मित्रांसोबत गटाने पहारा देत होता. चोर बाल्कनी चढून आला. सगळ्यांच्या नजरा चुकवून तो वर चढत आला. एका बाल्कनीमध्ये एक ख्रिश्चन मुलगी उभी होती. ती नुकतीच आपले धुतलेले केस सुकवण्यासाठी बाल्कनीमध्ये आली होती. कुटुंब थोडं चांगलंच, म्हणजे श्रीमंत नाही पण गरीबसुद्धा नाही. चाळीत कोणती कुटुंब कशी आहेत हे त्या चोराला माहीत होतं. तिला केस सुकवताना पाहून चोराने मनात ठरवलं की आज इथे चोरी करायची. तो हळूच बाल्कनीमध्ये शिरला. तो तिच्या मागच्या बाजूला उतरला. घरात वाकून पाहिलं. खोली छोटीच. एक टोकातून पाहिलं तर सर्व दिसेल अशी. त्याने पाहिलं की घरात कुणी नाही, पण दार उघडं आहे. पटकन काम करून निघून जायचं ठरवलं. ती ज्या टॉवेलने केस पुसत होती त्याच टॉवेलने त्याने तिचं तोंड दाबलं आणि तिच्या गळ्यातील सोन्याची चैन, कानातले, हातातील ब्रेसलेट एका झटक्यात काढून घेतलं. तिनेही सुटकेसाठी झटापट केली. त्याच झटापटीत तिने बोंब ठोकली. तिची हाक ऐकून तिच्या बाल्कनीच्या खालीच काही मुलं पहारा देत होती. ते वर पाहू लागले. सगळ्यांना आता तो चोर दिसला होता. चोर आला त्या मार्गाने आता त्याला जाणं शक्य नव्हतं, कारण तिथे खाली मुलं उभी होती. त्याने तिला तिथेच ढकलून दिलं आणि तो खोलीतून बाहेर जाण्यासाठी त्या दरवाजाने निघाला. तो टेरेसच्या दिशेने पळू लागला. पहाऱ्याला असलेली मुलं त्याच्या मागे धावू लागली. तो जीव वाचवण्यासाठी टेरेसच्या दिशेने धावू लागला. त्या दिवशी प्रशांत आणि त्याच्या मित्रांचा पहारा होता. चोर टेरेसवर गेला. खालची मुलं ओरडून वरच्यांना सांगू लागली, चोर वर आलाय. मुलं सावध झाली. पळून जाण्याचा मार्ग चोर शोधू लागला. गडबडीत कुठे जावे त्याला कळेना. प्रशांतच्या हातात काठी होती. त्याला चोर दिसला. त्याने सर्वांना सांगितलं, तो बघा चोर, मारा साल्याला. आणि प्रशांत काठी घेऊन त्याच्या मागे पळाला. मित्रही त्याच्या मागे आले. चोर रेडिओच्या वायरला पकडून खाली जाण्याच्या विचारात होता. त्याने टेरेसवरून घाईघाईने त्या वायरकडे झेप घेतली, पण दुर्दैवाने त्याचा नेम चुकला आणि त्या चोराचा पाय वायरमध्ये अडकला. तो चोर त्या 4 माळ्याच्या इमारतीवरून खाली पडला. त्याच्या मागे प्रशांत काठी घेऊन उभा होता. मित्रही तिथे आले. थोड्याच वेळात तडफडून तो चोर मरण पावला. चाळीची सर्व माणसं आता खाली जमा झाली होती. पोलीस आले. त्याचा शव घेऊन गेले. तो चोर असल्याने आणि त्याला कोणीही मारलं नसल्यामुळे कुणीही दोषी नव्हतं. पोलिसांनी केस बंद केली. चाळीतील लोक आता खुश होते. आता चोरी होणार नाही याने ते सुखावले होते. तर काहींना वाईटही वाटत होते. तो चोर पकडला जाण्याऐवजी तो मेला होता. त्या चोराने खूप चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांकडून समजलं की तो शेजारच्या झोपडपट्टीत राहणारा एक मद्रासी माणूस होता.
छोट्या मोठ्या चोऱ्या करणे हा त्याचा पेशा होता. काही दिवस चाळीतील माणसं आरामात राहू लागले. पहारा देणं आता बंद झालं होतं. मुलं पूर्वीसारखी टेरेसवर अंथरुणं घेऊन झोपायला जायचे. गप्पा गोष्टी करायची तर काही जण दारू प्यायची. प्रशांतही ढवळ होता. तोही यात सामील असायचा. काही दिवसांनी टेरेसवरून काहीतरी पडण्याचा आवाज येऊ लागला. वाकून पाहिल्यावर काहीच दिसत नसे. पडल्यामुळे खिडकीची छपरे मात्र मोडायचे. पण काय खाली पडले हे दिसायचं नाही. एका रात्री असेच सगळे आपापली अंथरुणं टाकून दारू पीत बसले होते. प्रशांत पण होता. दारू पिऊन झाल्यावर तो बिछाण्यावर झोपायला गेला. त्याचे मित्र अजूनही दारू पीत होते. प्रशांत बिछाण्याकडे चालत होता. तोच त्याला मद्रासीमध्ये काहीतरी बोलण्याचा आवाज आला. येनू नरका. कोणीतरी त्याला हाक मारत होते. दारूच्या नशेत त्याने विचारले, कोण आहे रे? थोडा वेळ इकडे तिकडे बघून तो परत बिछाण्याकडे चालू लागला. आता त्याला घुंगरांची काठी ठोकल्याचा आवाज आला. प्रशांत पुन्हा रागाने ओरडून म्हणाला, कोण आहे रे? फुकट नाटक करतोय? त्याचा हा ओरडण्याचा आवाज त्याच्या एका मित्राने ऐकला. त्याने प्रशांतला हाक मारली. प्रशांत जागेवरच थांबला. मित्र त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, चल प्रशांत, मागे चल, तू घरी जा आज. प्रशांतने त्याला आता आलेल्या आवाजाबद्दल सांगितले. मित्र म्हणाला, तुला सांगतो ना मी, तू आत्ताच्या आत्ता घरी जा. तेवढ्यात प्रशांत आणि त्याच्या मित्राला चप्पल सरकवत सरकवत घासत चालल्याचा आवाज आला. मित्र म्हणाला, प्रशांत, आताच्या वेळी मात्र तू साथ देऊ नकोस आणि एक पाऊलही पुढे टाकू नकोस. मागे फिर मित्रा, पळ इथून. हे ऐकून प्रशांत गोंधळला. पण त्याच्या मित्राने त्याला ओढतच टेरेसवरून खाली आणले आणि प्रशांतला घरात नेले. प्रशांतने रागात विचारले, अरे झाले तरी काय, ते तरी सांग. आधीच कसले कसले आवाज येत आहेत काय माहिती, आणि त्यात तू मला घरी ओढत आणलंस. मित्र म्हणाला, म्हणजे तुझी देवगण असणार, म्हणूनच तुला काही दिसलं नाही. प्रशांत म्हणाला, काय दिसलं रे तुला? आणि का घाबरलास? मित्र म्हणाला, अरे वेड्या, तिथे तो मद्रासी चोर उभा होता. जसा तो त्या दिवशी वरून पडून डोकं फुटून मेला होता ना, त्याच अवतारात तो समोर उभा होता. म्हणून तुला तिथून ओढून इथं आणलं मी. तुला दिसला नसेल, पण आवाज आला ना. मी खरं बोलतोय. हे ऐकून प्रशांत घाबरला. मित्राने प्रशांतच्या घरच्यांना सुद्धा हा प्रकार सांगितला. रात्री कुणीच झोपले नाही. सकाळी हा प्रकार चाळीत घडला हे वाऱ्यासारखे सगळीकडे पसरले. मग चाळीतल्या एका ज्योतिष ब्राह्मणाने त्या जागेची पाहणी करून आणि प्रशांतची पत्रिका पाहून सर्वांना सांगितले की तो चोर या चाळीत मेला. तोही तडफडून मेला. मरताना त्याने प्रशांतला पाहिलं. प्रशांत त्याला पकडण्यासाठी, एक प्रकारे त्याला मारण्यासाठी मागे पळत होता. त्या चोराला वाटते की प्रशांतमुळेच तो मेला आहे.
तोच त्याच्या मृत्यूचं कारण आहे. म्हणून तो चोर प्रशांतला मारण्यासाठी आला होता. सुदैवाने तो तिथून वाचला, पण तो चोर प्रशांतला मारल्याशिवाय जाणार नाही. त्यातच त्या चोराचे अंत्यविधी झाले नाही. प्रशांतची आई रडू लागली. प्रशांतच्या बाबांनी विचारले, बुवा, मग उपाय काय ते तरी सांगा. चाळीतील मंडळी पण घाबरली. त्या ब्राह्मण काकांनी चोराचे अंत्यविधी प्रशांतच्या हातून करून प्रशांतच्या हातातूनच त्याला नारळ द्यायचे हे विधी करण्यास सांगितले. सर्वजण तयार झाले. वर्गणी काढून हे सर्व विधी करून घेतले. नंतर कधीच प्रशांतला किंवा कोणालाच त्रास झाला नाही. बहुतेक त्या चोराला मुक्ती मिळाली असावी म्हणून, किंवा तो शांत झाला असावा. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक करा. या कथेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.